नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये गट ब गट क मधील विविध पदांसाठी या ठिकाणी भरतीची एक नवीन जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये कमीत कमी तुम्हाला 19,963 पे स्केल पाहायला मिळत आहे। लिपिक असेल, चालक असेल किंवा ड्रायव्हर यासह विविध पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषद अर्थात सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी ऑटोनॉमस बॉडी ऑफ मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, थोडक्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या अंडर येणाऱ्या एका ऑटोनॉमस बॉडी मार्फत किंवा इन्स्टिट्यूट मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। तरी मित्रांनो, याचं एक्झाम सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही एक्झाम महाराष्ट्रामध्ये देऊन सेंट्रल गव्हर्नमेंटची ही नोकरी त्या ठिकाणी मिळवू शकता। बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, तर यामध्ये ज्या वॅकन्सी आहेत त्यासाठी मित्रांनो जे आहे ते रिक्रुटमेंटची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये 179 आणि 180 या नावाने दोन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। आपण 179 जाहिरात पाहणार आहोत, ज्यामध्ये गट क च्या महत्त्वाच्या जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये आहेच मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर इंडिया 27 इन्स्टिट्यूट या डिपार्टमेंटच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्ली त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जवळपास सुद्धा नोकरी ठिकाण मिळू शकतं। यामध्ये ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या विविध पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। आपण फक्त ग्रुप सी ची पोस्ट या ठिकाणी कव्हर करणार आहोत, कारण इतर पदांसाठी हायर क्वालिफिकेशन आहे जे मी या ठिकाणी सांगितलेलं नाही। ग्रुप सी च्या पदांसाठी मात्र आपण डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी घेणार आहोत। बघूया कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। पहिलं पद आहे ग्रुप सी मधलं फार्मसिस्ट। ग्रुप सी 29,292 300 पे स्केल आहे। टोटल 3 जागा आहेत। 18 ते 25 वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपन साठी राहील। 12वी उत्तीर्ण, एकतर फिजिक्स, केमिस्ट्री और बायोसह आणि डिप्लोमा और सर्टिफिकेट कोर्स होमिओपॅथी फार्मसीचा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। डिझायरेबल मध्ये बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर त्यांनी मागितलेला आहे। दुसरं पद आहे एक्सरे टेक्निशियनचं। ग्रुप सी मधलं एकच जागा आहे ओपन साठी, त्यामुळे एज लिमिट या ठिकाणी 25 वर्ष राहणार आहे। यामध्ये सर्टिफिकेशन इन एक्सरे टेक्नॉलॉजी ऑफ मिनिमम 2 इयर्स आणि 1 इयर एक्सपिरियन्स इन हँडलिंग एक्सरे प्लांट असेल तर तुम्ही एक्सरे टेक्निशियनच्या पदासाठी अप्लाय करू शकता। यासाठी सुद्धा 29,200 ते 92,300 हा पे स्केल तुम्हाला अवेलेबल आहे। त्यानंतर क्लर्कचं पद आहे लोअर डिव्हिजनल क्लर्क किंवा कनिष्ठ विभाग लिपिक। ग्रुप सी मधलं पद आहे, ज्यासाठी 19,963 200 पे स्केल आहे। टोटल 27 जागा आहेत। जे कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तेही तुम्ही पाहू शकता। 18 ते 27 वर्ष एज लिमिट ओपन साठी राहणार आहे, ज्यामध्ये रिलॅक्सेशन आपण पाहणार आहोत। क्वालिफिकेशन बघा 12वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर मित्रांनो स्पीड तुमचं असणे आवश्यक आहे। टायपिंग स्पीड 35 वर्ड्स पर मिनिटचं इंग्लिशचं किंवा 30 वर्ड्स पर मिनिट हिंदीचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। कोणतंही एक असेल तर तुम्हाला या ठिकाणी एलिजिबिलिटी आहे अर्ज करण्यासाठी। आणि लास्टचं पद ड्रायव्हरचं आहे। 2 जागा आहेत, ओबीसीचे एक, ईडब्ल्यूचे एक। 19,963 200 पे स्केल आहे। यामध्ये त्यानंतर मिडल स्कूल असणे आवश्यक आहे, 10वी पास, व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स तुमचं पाहिजे लाईट अँड हेवी व्हेकलचं, आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा लायसन्स नंतरचा असेल तर तुम्ही या पदासाठी सुद्धा अप्लाय करू शकता। सो ही फार महत्त्वाची पदे आहेत। ॲटलिस्ट या लोअर डिव्हिजनल क्लर्क पदासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। यासाठी जी एक्झाम असणार आहे ती महाराष्ट्रामध्येच मित्रांनो होणार आहे। यामध्ये रिलॅक्सेशन बघा, या ठिकाणी 5 वर्ष रिलॅक्सेशन एससी एसटी कॅन्डिडेटला एजमध्ये मिळत आहे, तर 3 वर्ष रिलॅक्सेशन ओबीसी एनसीएल कॅन्डिडेटला मिळत आहे। या व्यतिरिक्त 10 वर्ष कॅन्डिडेट 10, 13 आणि अगेन 15 वर्ष हँडिकॅप आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला रिलॅक्सेशन मिळत आहे। हे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता जर तुम्ही कॅटेगरीमध्ये त्या येत असाल तर। त्यासाठी रिक्रुटमेंट प्रोसिजर असणार आहे ती कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट मार्फत होणार आहे, जी एमसीक्यू मध्ये फॉर्मॅटमध्ये असेल। यासाठी तुम्ही एक्झामिनेशन सेंटर बघू शकता। महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर आहे, त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकता। स्पेशली जर बघितला तर क्लर्क पदासाठी जनरल इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस याबाबतचे 25 क्वेश्चन्स प्रत्येकी आणि टोटल 100 मार्कांची एक्झाम राहणार आहे। महाराष्ट्र शासनामध्ये मार्फत सरळ सेवा जशा भरती होत असतात किंवा त्याचा एक्झाम फॉर्मॅट जसा असतो तशाच प्रकारचा एक्झाम फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ऑलरेडी इंग्लिश, इंटेलिजन्स, ॲप्टिट्यूडसाठी तुम्ही आणि अवेअरनेससाठी तयारी करतच असता, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता। पुढे बघा, यासाठी ऍप्लिकेशन फी किती प्रकार राहणार आहे, तर अनरिझर्व्ह ओबीसी ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटला 1,000 फॉर्म फी त्यांनी घेतलेली आहे। तर एससी एसटी पीडब्ल्यूडी हँडिकॅप किंवा फिमेल कॅन्डिडेटला कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही। या व्यतिरिक्त ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पदांसाठी मात्र फी जास्त कमी आहे मित्रांनो। जी पदे आपण बघितली त्यासाठी ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूएसला मात्र 500 रुपये फॉर्म फी राहील। एससी एसटी हँडिकॅप आणि फिमेल कॅन्डिडेटला कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही।
पुढे बघा आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी अप्लाय करण्यासाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. एक चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न करू शकता. याचे डेट्स अवेलेबल आहेत, मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, ते जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. मात्र अजूनही 26 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.